नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नवरात्र म्हणजे स्त्रीचा जागर करणारा उत्सव। आज अष्टमी आहे। अष्टमी निमित्त अशा एक अष्टपैलू दुर्गेची आपण ओळख करून घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे स्मिता शरदचंद्र परचुरे। स्मिता परचुरे यांचं नाव घेतल्यानंतर त्यांचे कुठले कुठले रूप तुमच्या समोर आणावीत हा माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे। तरी पण कालमर्यादा असल्यामुळे वेळेमध्येच आम्ही आपल्याला त्यांचा परिचय करून देणार आहोत। त्यांचं कामच इतकं अफाट आणि अचाट आहे की 1, 2, 3 एपिसोड सोडतील इतकं त्यांचं काम मोठं आहे। अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्मिताताईंशी आज आपण नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये थेट संवाद साधणार आहोत। नमस्कार स्मिताताई। नमस्कार। माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। आणि नवरात्राच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। आज अष्टमी आहे। दुर्गेची उपासना करता करता आपण खूपच चांगलं काम उभा केलेलं आहे। स्वयंसेवा मंडळ असेल किंवा असे तर आपला आमच्या प्रेक्षकांसाठी आपण आपला थोडक्यात परिचय करून द्यावा। माझं नाव स्मिता शरदचंद्र परचुरे। माझं सासर धुळ्याचं आणि माहेर विदर्भातलं, आणि काकांची नोकरी इकडे तिकडे सगळ्या बदल्यांची असल्यामुळे आम्ही सातत्याने वेगवेगळ्या गावांना जात लातूरला आलो। लातूरलाही ट्रान्सफर होऊनच आलो होतो, परंतु लातूर आवडलं, तिथे आपल्या कलेला वाव आहे असं वाटलं आणि इथे स्थायिक व्हायचं ठरवलं। त्यामुळे आम्ही इथे स्थायिक झालो आणि मला जी काही माझी आवड होती तर त्यानुसार इथे खूप वाव मिळत गेला। मी इथे आल्यानंतर शेवटचं वर्ष मी लॉचं इथे केलं आणि पहिली महिला वकील म्हणून मी इथे कोर्टामध्ये 1-2 वर्ष प्रॅक्टिस केली। त्यावेळी पण मला सगळ्यांनी सहकार्य केलं, कारण तेव्हा मी फक्त एकटी महिला वकीलच होते, दुसरं कोणीच नव्हतं। त्यामुळे मला तिथे दुपारी बसायचं वगैरे सुद्धा जरा ऑकवर्ड व्हायचं। आणि नंतर मग पण तिथल्या सगळ्या जजेसनी यांनी मला खूप सहकार्य केलं, महिलांच्या केसेस सारख्या देत होते असं करून। आणि नाटकाची मला खूप आवड होती, अभिनयाचं माझ्या वडिलांचं पण खूप त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट होते वडील, आणि त्यांच्याकडूनच आम्हाला ते बाळकडू मिळालं। आणि त्या नाटकाला पण लातूरमध्ये आल्यानंतर कलोपासक मंडळाच्या माध्यमातून खूप वाव मिळाला। आणि मग अशी कला जोपासून लातूरचं वातावरण सगळं इथलं पाहिल्यानंतर मला राजकारणाची पण खूप आवड होती, पण स्थिरता नव्हती बदल्यांच्या नोकरीमुळे। पण इथे आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची मी नगरसेविका पण झाली आणि विविध कामं माझ्यावर सोपवली गेली, ती इमाने इतबारे मी केली। आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य मोठं करण्यासाठी माझ्याकडनं जेवढे होतील तेवढे प्रयत्न मी करत आले। माझं सासर माहेर दोन्ही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच असल्यामुळे विचार स्वच्छ, कुठेही भ्रष्टाचाराला थारा नाही, अशा पद्धतीने आमच्या दोघांचंही जीवन आतापर्यंत गेलेलं आहे आणि आता पुढील कार्य करते। आपण विविध नाटकात देखील अभिनेत्री म्हणून नाव गाजवलेलं आहे, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे। हो, बरोबर आहे। मी इथे आल्यानंतर म्हणजे कळतंच की त्या काळामध्ये महिला फारसं काम करायला उत्सुक नसायच्या किंवा घरून परवानगी पण मिळायची नाही, मुलींना पण नाही मिळायची की नाटकात वगैरे काम करणं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे असं घरातल्यांची समजूत होती त्या म्हणजे 2-3 दशकापूर्वी ना? हा, 2-3 दशकापूर्वी। आता काही नाही, आता खूप मोकळे वातावरण झालेलं आहे। आणि मला देशमुख सरांची ओळख झाली, GM देशमुख सरांची, दयानंद कॉलेजला ते प्राध्यापक होते आणि ते ना खूप आवडते पण असे प्रचंड उत्साही होते। ते हुडकत आले की आपल्याला कोण मिळेल नाटकात काम करायला, स्त्री भूमिका करायला। मग असं योगायोगाने त्यांची ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमचं कलोपासक मंडळ आहे, आम्ही आता सुरू केलेलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करावं अशी आमची खूप इच्छा आहे। मी म्हटलं मी एवढ्या मोठ्या नाटकांमध्ये अशा ह्याच्यामध्ये अजून काही केलेलं नाही फारसं, शाळा कॉलेजमध्ये करत होते, पण मला पण आवड आहे त्यामुळे मी निश्चित करेन, पण मला ग्रुप चांगला पाहिजे, उगीच काहीतरी म्हणजे दुसरेच प्रकार होऊ नयेत या दृष्टिकोनातनं मला तसं काम करायला खूप आवडेल। सर म्हणाले की आम्ही सगळे आहोत, शिवाय
विभाकर मिरजकर, नंतर तुमचे पुरोहित सर अध्यक्ष होते त्याचे. त्यामुळे ग्रुप खूप चांगला होता. आमच्या नाटकांच्या प्रॅक्टिसला सुद्धा कधीही फालतूगिरी व्हायची नाही, आवाजवी चेष्टा मस्करी व्हायची नाही. पण खूप सुंदर वातावरणामध्ये आम्ही नाटकाची माझी आवड जोपासली गेली लातूरला. आणि जवळजवळ 7-8 स्पर्धेच्या हौशी कलाकारांचीच आपल्या रंगमंचावरती मी काम केलं, स्पर्धांमध्ये भाग घेतले. आणि बहुतेक सर्व म्हणजे 7-8 नाटकं जी मी केली ते सांगते ना, तर त्यातही प्रत्येक वेळी बहुतेक गोल्ड मेडल किंवा छोटी भूमिका असेल तर सर्टिफिकेट असं प्रत्येक नाटकामध्ये मला मिळत गेलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे महानिर्वाण, त्याच्यानंतर दिनूच्या सासूबाई राधाबाई आणि बाकीची बरीच नाटकं. पण सगळ्यात गाजलं आमचं नाटक ते दंबद्वीपचा मुकाबला. कारण त्यावेळी आणीबाणी लागलेली होती आणि ती भूमिका जवळजवळ आपले पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी होती थोडीशी असं. त्यामुळे सेन्सॉरची परवानगी आम्हाला मिळेल की नाही असं आम्हाला वाटलं होतं. तेंडुलकरांचं नाटक आहे ते. आणि त्या नाटकात एकमेव म्हणजे सगळी पुरुष पात्र, एकमेव स्त्री पात्र, ती सगळ्या तोडीसतोड एकमेव ते पात्र होतं. आणि ती भूमिका मला करायला मिळाली. सेन्सॉरची पण परवा तसा काही डायरेक्ट संबंध राजकारणाशी नव्हता, पण उपहासात्मक सगळा प्रकार होता. आणि त्या नाटकामध्ये मला खूप मेडल्स मिळाली. आमचं नाटक मुंबईमध्ये दुसरं आलं अमोल पालेकरांचं. कारण आम्ही तांत्रिक बाबतीत तेव्हा पैशाची कमतरता असल्यामुळे थोडी कमतरता होती आणि ते आमचं नाटक दुसरं आलं त्यावेळी. आणि खूप म्हणजे विलासराव देशमुख आहेत, सुशील कुमार शिंदे यांनी आम्हाला त्यांच्या बंगल्यावर बोलवून म्हणजे लातूरचं एवढं नाटक आल्यानंतर त्यांनी आम्हाला मस्त मेजवानी दिली त्यांच्या ह्याच्यावरती. सर्व पुरोहित सर वगैरे आम्ही सगळेच जण होतो. आणि विभाकर मिरजकरांचं डायरेक्शन म्हणजे अफलातूनच होतं. त्यांनाही त्याचं हे मिळालं पारितोषिक आणि मला त्याच्यामध्ये पण मेडल मिळालं. आणि त्यातच नाट्य परिषदेचे परीक्षक होते, तर ते परीक्षकांनी सुद्धा नाट्य परिषदेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून त्यावेळी स्त्री भूमिकेसाठी माझी निवड केली आणि त्यातही मला मानधन आणि गोल्ड मेडल दोन्ही मिळालं. असं ते नाटक खूप गाजलं आमचं. भरपूर जवळजवळ 7-8 नाटकं आम्ही पाहिजे जातीचे केलं. त्याच्यानंतर हे आत्ताचं दंबद्वीपचा मुकाबला केलं. अफलातून नाटक होतं ते तेंडुलकरांचं. महानिर्वाण ही सगळी म्हणजे नावं घेण्यासारखी नाटकं असल्यामुळे त्यात मला भूमिका करायला मिळाल्या. गोवंडे सर, त्यांचा आवाज, या सगळ्या गोष्टी नाटकाचे प्लस पॉइंट होते. तर खूपच सुंदर नाटकं आम्हाला करायला मिळाली. आणि मला फक्त हौशी नाट्यकलावंत म्हणूनच काम करायचं होतं. कारण आपलं जे दायित्व असतं घरासाठी असेल समाजासाठी असेल ते सोडून काही आपल्याला कुठे जायचं. कारण मला सदाशिव अमरापूरकर वगैरे या सगळ्यांनी खूप आग्रह केला होता त्यावेळी की तुम्ही व्यावसायिक नाटकांमध्ये कामं करा. पण मी म्हटलं नाही. मला शरद तळवलकर पण खूप म्हणत होते, कारण त्यांचाही पण खूप आग्रह होता की तुम्ही व्यावसायिक नाटकांमध्ये या. परंतु मी म्हटलं नाही, मला माझं घर आणि माझं बाहेरचं काम या गोष्टीपेक्षा त्याचं महत्त्व मला नाही त्याला द्यायचं आहे आणि माझं तो प्रोफेशन पण नाही. त्यामुळे मी हाऊस म्हणून काम केलं इतकी वर्ष आणि त्याचा मला लातूरला खूप आनंद समाधान सगळं मिळालं. स्मिताताईंचा नाट्य प्रवास आपण आता थोडक्यात ऐकलेलाच आहे. या त्यांच्या नाट्य प्रवासानंतर आपण आता त्यांच्या राजकीय प्रवासाकडे वळूया आणि नंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये सामाजिक कार्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस वगैरे म्हणून भरपूर चांगलं काम केलेलं आहे. आता तुम्ही राजकारणामध्ये संन्यास म्हणता येणार नाही, पण थोडं बाजूला होऊन आता तुम्ही समाजकार्याकडे वळला. तुम्ही स्वयंसिद्धा मंडळ काढलेलं आहे. तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची अशी इच्छा आहे की ते स्वयंसिद्धा मंडळ म्हणजे काय आहे आणि त्याचं कार्य काय चालतं. राजकारण आणि समाजकारण हे खरं म्हणजे वेगळं नाही आणि ते असायलाही नको. कारण जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोचता, लोकांशी हितगुज करता, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेता, त्यावेळी राजकारणाचाही या गोष्टींना उपयोग चांगल्या प्रकारे केला तर निश्चित चांगला होतो. कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी राजकीय प्रवास केले त्यावेळी गोरगरीब महिला म्हणायच्या की आमच्यासाठी काहीतरी तुम्ही करा. आम्हाला नुसतं येऊन आता इलेक्शन पुरती भाषणं देऊन आम्ही चांगल्या व्यक्तींना मतं देऊ इथपर्यंतची गोष्ट वेगळी, परंतु त्यातनंही आम्हाला रोजगार उत्पन्न काहीतरी व्हावा, आमच्यासाठी कोणीतरी आमची दुःख जाणून घ्यावीत, हे आम्हाला पाहिजे आहे असं दरवेळी मला लक्षात यायचं. कुकडे काका काकूंचं सहकार्य यावेळी
इथे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम सुरू केलं आणि राजकारणामध्ये तर नंतर होतच होतं, म्हणजे साईड बाय साईड काम चालूच होतं. परंतु मला होती ती सामाजिक कामाची खूप आवड, की त्यातनं आपल्या महिलांसाठी, कारण मी वकिली करत असताना मला असं जाणवायचं, मला इथले जजेस वगैरे सगळे थोडीशी महिलांची जास्ती केसेस द्यायचे, की तुम्हाला अनुभव येईल केसेस कशा सोडवायच्या, कोर्टात काय हे करायचं वगैरे. तर ते पाहत असताना आणि भूकंप झाल्यानंतर महिलांची जी दयनीय अवस्था बघितली, त्यामुळे असं वाटायचं की आपण असं नुसतं एखादीला मदत करू शकू, फार तर दोघी तिघींना मदत आपल्या वैयक्तिक माध्यमातून, परंतु आपण जर जास्त महिलांपर्यंत आपल्याला त्यांचं दुःख दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी काही करायचं असेल तर आपल्याला काहीतरी असं ठोस उभारलं पाहिजे, एखादी प्रकल्प की ज्या माध्यमातून त्या महिलांना, त्या मुलींना उपयोग होईल त्याचा आणि त्यांची थोडीशी दुःखावर फुंकर आपल्याला घालता येईल. आणि याकरता आम्ही ते स्वयंसिद्धा महिला मंडळाची स्थापना केली 1996 साली. त्याकरता पण काकूंचं, मला कुकडे काकांचं तर नेहमी होतंच, पण काकूंचं सहकार्य खूप मिळत गेलं. कारण भारतीय स्त्री शक्तीची पण मी इथली 3 वर्ष अध्यक्ष होते. त्यानंतर काकू जे म्हणतील ते दायित्व आम्ही स्वीकारत गेलो. आजपर्यंतही ते काम उत्तम उत्कृष्ट चालू आहे आणि त्या माध्यमातनं काम करत असताना मला ती पण प्रत्येक वेळी जाणीव व्हायची की हे वैचारिक काम आहे किंवा समाजासाठी आपण करतोय, पण महिलांसाठी आपल्याला काय करता येईल, महिला सक्षमीकरण, सक्षमीकरणासाठी. तर मग त्यावेळी योगायोगाने युतीचं शासन होतं आणि दत्ताजी राणे पालकमंत्री होते. मग माझ्या मनात आलं की आपण MIDC मध्ये एखादी जागा घ्यावी आणि त्यावरती, कारण तुम्हाला महिलांना जर निवासी व्यवस्था करायची असेल तर त्यांना राहणार कुठे, भाडं भरण्या एवढी आपली काही तेव्हा क्षमता नव्हती, तर आपण कसं करायचं. मग मी ती स्थापना केली संस्थेची 1996ला आणि नंतर मी गोपाळराव पाटील त्यावेळी खासदार होते आणि त्यांचं जवळपास शेवटचंच वर्ष होतं ते खासदारकीचं. 5 वर्ष पूर्ण झाली होती, 6 वर्ष 1 वर्ष होतं. मग त्यांना विनंती केली की तुम्ही आम्ही जागा बघतो आहोत, जागा मिळाल्यानंतर आम्हाला एखादा सांस्कृतिक हॉल बांधण्याकरता तर तुम्ही आम्हाला परवानगी जर दिली आणि तुमचा फंड दिला तर आम्हाला खूप उपयोग होईल त्याचा. त्यांनी मान्य केलं होतं. मग जागा मी मिळवली इथे MIDC मध्ये. दत्ताजी राणेंनी त्याकरता मला खूप खूप मदत केली, म्हणजे केवळ त्यांच्यामुळेच इतकी चांगली जागा मिळाली असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ती जागा मिळाल्यानंतर मग आता बांधकामाचा प्रश्न आला. तर पहिला सांस्कृतिक हॉल गोपाळरावांनी कबूल केल्याप्रमाणे झाला. त्यांचे खूपच आभार मानले मी आणि अजूनही मानते की सुरुवात त्यांच्यापासून झाली. नंतर मग चाकूरकर, कारण मी त्या गोष्टीमध्ये कधीच राजकारण आणलं नाही, कुठल्याच गोष्टीत राजकारण, कारण संस्थेचं कार्य हे सगळं राजकारणापासून वेगळं आहे. चाकूरकरांच्याकडे गेले मी, त्यांचे आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्यावेळेचं वातावरण असं द्वेष करण्याचं कुणाचंच नव्हतं. विलासरावजी सुद्धा चांगले संबंध होते, गोपीनाथजी तर घरचेच होते, त्यामुळे तो काहीच प्रश्न नव्हता. आणि मी त्यांच्याकडे, आम्ही दोघंही गेलो, वसंतराव देशपांडे आमच्या सोबत होते आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जर तुमच्या फंडातनं आम्हाला 10 लाख रुपये फंड दिला तर आम्हाला निवासाची व्यवस्था खोल्या बांधण्याकरता करता येईल. तर ते म्हणले की अहो प्रश्नच नाही, तुम्ही खूप चांगलं काम करता, मला माहिती आहे. इमिजिएट त्यांनी म्हटलं, मी त्यांना तसं विचारलं की बाबा पत्र घ्यायला कुणाला पाठवू का, तर म्हणले नाही मी आत्ताच देतो, थांबा. लगेच त्यांनी पत्र सुद्धा दिलं तसं आणि फंड वर्ग केला. BNC कडनं ते सगळं होत असतं, आपल्याला डायरेक्ट फंड कधीच मिळत नसतो आणि ते बरोबरच आहे. त्यानंतर बाळासाहेब आपटे, कारण उर्मिलाताई आमच्या अगदी जवळच्याच होत्या भारतीय स्त्री शक्तीमुळे आणि बाळासाहेबांची चांगली ओळख होती. ते नियुक्त खासदार असल्यामुळे त्यांना भारतभरात कुठेही पण फंड देता येतो, म्हणून त्यांना पण विनंती केली. मग त्यांनी पण 10 लाख रुपये फंड आम्हाला मान्य केला, तसं पत्र दिलं आणि ती सुंदर एक इमारत चांगली आमची उभी राहिली स्वयंसिद्धा महिला मंडळाकरता. अच्छा, म्हणजे निवासी सोय झाली महिलांची. एक निष्णात वकील, उत्तम राजकारणी, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या असे विविध तुमचे रूप आहेत. तर मला असं म्हणजे उत्सुकता तुमच्याकडनं असं जाणून घ्यायची आहे की या वयात देखील तुम्हाला उत्साह येतो कुठून आणि हे सगळं तुम्हाला जमतं का, सगळे काम करायला? हो, सगळे जमतात, कारण आपल्या आवडीचं जे काम असेल ते करायला आपण मार्ग शोधतच असतो आणि त्यामुळे मला कधी या कामांचा कंटाळा येत नाही.
आणि माझ्याकडनं आता वयानुसार थोडेसे फेरबदल किंवा थोडं होत असतं, पण ते करून सुद्धा की आज हे आपल्याला एक काहीतरी जन्माला देवाने घातलं तर काहीतरी आपलं दायित्व आहे की या समाजासाठी काहीतरी करायचं. आणि त्यामुळे मग मी ते आजपर्यंत निभवत आले. आणि हा उत्साह माझ्या आईवडिलांकडनंच मला आला, माझ्या मिस्टरांकडनं आला. त्यांनी कधी या गोष्टींना मला विरोध केला नाही, उलट खूप खूप सहकार्य केलं. कारण कुठलीही स्त्री असली, अगदी शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, तिला पतीचं आणि घरातल्यांचं सहकार्य असल्याशिवाय ती कुठलंच काम बाहेर करू शकत नाही, म्हणजे नीटपणाने करू शकत नाही. पण त्यांनी मला अगदी नेहमी अगदी माझ्या सासर माहेर आणि पती यांच्याकडनं कायम सहकार्य या गोष्टीत मिळत गेल्यामुळे मला कशाचीच अडचण आली नाही या गोष्टीमध्ये. स्मिताताई, तुम्ही स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या बाह्यांगाविषयी माहिती आता दिली, म्हणजे इमारत प्रवास उभा करण्यात आला, स्थापनेचा. परंतु अंतरंगामध्ये या स्वयंसिद्धा मंडळामध्ये काय काय चालतं, कुठले उपक्रम चालतात, महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काय काय करता? हो, 2001 मध्ये म्हणजे त्यावेळी अटलजींचं पंतप्रधान होते आणि सुमित्राताई महाजन या महिला बालकल्याण विभागाच्याच कॅबिनेट मंत्री होत्या. तर मी त्यांची ओळख होती ना आता सगळ्या ह्याच्यामुळे, मग मी त्यांना विनंती केली. कारण कसे प्रस्ताव करायचे काय एवढं मला खूप माहीत नव्हतं, तेव्हा सुरुवात होती. पण त्या म्हणाल्या आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू, तू करणार असेल तर निश्चितपणाने तुला आम्ही मान्य करू. चांगल्या लोकांनी हे काम केलं पाहिजे. आणि संस्था उभारताना सुद्धा असं त्यात कुठलाही भ्रष्टाचार असो किंवा कुठला गैरप्रकार असो असं होऊ नये, अशा लोकांनी जर ते काम केलं तर निश्चितच मी तुला ते मान्य करून देईन. मग आम्ही प्रस्ताव केला आणि 2001 मध्ये शॉर्ट स्टे होम हे आम्हाला मिळालं, म्हणजे अल्पमुदती निवासगृह, की 1 दिवसापासून ते 3 वर्षापर्यंत एक 25-30 महिलांसाठीचं ते होतं. आणि त्या महिलांना हे मिळावं सगळा शेल्टर, असं शेल्टर होम आम्हाला मान्यता मिळाली त्या शेल्टर होमची. त्या माध्यमातून आम्ही महिलांना तिथे प्रवेश द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रवेश द्यायला आता शासनाचे पण निर्देश असेच आहेत की तुम्ही विविध मोक्याच्या ठिकाणी जाहिरात करा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पेपरमध्ये असेल किंवा बोर्ड भित्तीपत्रकं असं लावून की इथे एखादी महिला जर अडलेली असेल, तिला काही दुःख असेल, तिला काही निवासाची सोय नसेल तर तिने तुमच्याकडे यावं, याकरता तुमची संस्था माहीत असायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून मग त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, लोकांनी पण. आणि पहिले सगळे ते लोक आम्हाला जी मदत करायचे त्यांच्या माध्यमातून हळूहळू सगळ्यांना संस्था माहीत व्हायला लागली. आणि मग महिला मुली म्हणजे 18 वर्षाच्या पुढच्या मुली आणि साधारणतः 50 पर्यंतच्या महिला, अशी ती संस्थेची योजना आहे. तर त्या माध्यमातून आमच्याकडे विविध प्रकारे दुःख असलेल्या महिला, अत्यंत अडचणीत असलेल्या महिला, अशा आमच्याकडे आधार नसलेल्या, घरात कौटुंबिक अडचणी असलेल्या, अशा सगळ्या आमच्याकडे येत होत्या, राहत होत्या. आणि आमचा स्टाफ सुद्धा आम्ही असा इतका चांगला आहे की ते सुद्धा भरभरून सहकार्य करतात. आपल्याच भगिनी आहेत असं समजून त्यांची दुःख दूर करायला. आणि जोडणं ही आपली संस्कृती आहे ना, कुठलंही घर बर्बाद होऊ नये. आणि आपल्याला सांगायची आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळजवळ 80 ते 90% आम्ही संसार जोडलेले आहेत. थोडासाच एखाद्याचा अगदी फारच वाईट लोक असले किंवा तिला घरात काही शेल्टरच मिळत नसेल किंवा नवरा गेलाय आणि घरातले लोक सांभाळत नाहीत अशी परिस्थिती असेल, तिथेच थोडंसं वातावरण वेगळं. बाकी जवळपास आम्ही सगळ्यांचे संसार जोडण्याकडेच आमचा कल होता आणि तो आनंद पण होता आम्हाला की आम्ही असे हे काम करू शकलो. त्यावेळी माझ्याकडे 25 मुलींची तांत्रिक मान्यता होती, छोट्या निराधार मुलींची. ते आम्ही वेगळं आमच्या वेगळ्या निधीतनं आम्ही ते करत होतो, लोकांच्या सहकार्यांनी करत होतो. अशा मुलींवर संस्कार करून मी आज जवळजवळ 40-50 विवाह केले. आणि आजही त्या मुली आता छोट्या बाळांच्या आया झाल्या आहेत. नंतर जावई सगळे छान आहेत. महिलांच्या अनुभवावरनं आम्ही पंचक्रोशीमध्ये चौकशी करून त्या मुलींची लग्न केली की या मुलाला काही व्यसन नाही ना, घरातले लोक कसे आहेत, छळणार नाहीत, संस्थेतली मुलगी आहे, निराधार आहे असं मानून तिला वाईट वागणूक मिळणार नाही ना, असं करून. पण आमच्या सगळ्या मुली इतक्या छान ठिकाणी आहेत की आजही त्या आपल्या संस्थेलाच माहेर मानतात, इथे येतात, अभिमानाने सांगतात, आमच्याकडे कंटाळा आला तर 2 दिवस राहतात, असं आहे. तर त्यामुळे इतकी आम्ही व्यवस्था की आपले कुटुंबच आहे ते.
शासनाचे नियम पाळावेच लागतात, पण कुटुंब आहे असंच त्या मुलीला त्या बाईला वाटावं या दृष्टिकोनातनं आम्ही हा म्हणजे अल्पमुदती निवासगृहाचा प्रकल्प चालवले. त्यानंतर आम्हाला 2007 मध्ये गोकुळ बालसदन आम्ही सुरू केलं शासनाच्या अनुदानाचं विनंती केली. ते महाराष्ट्र शासनाची योजना आहे. अल्पमुदती निवासगृह ही केंद्र शासनाची WCDची योजना आहे. आणि 2007-08 मध्येच आम्हाला स्वाधार प्रकल्प पण मिळाला, जो समाज कल्याण सल्लागार बोर्डाकडनं. आणि हेच म्हणजे महिलांसाठीच त्यांचं पुनर्वसन महत्वाचं अशा दृष्टिकोनातनं आता ते 2016 मध्ये सगळं मर्ज झालं आणि आता स्वाधार गृह हा एकच प्रकल्प राहिलेला आहे. त्यामधनं आम्ही इतक्या की जे संसार म्हणजे आता जुळणारच नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा आमच्या अथक प्रयत्नांनी आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्र केलं. अशी खूप उदाहरणं आहेत की आता एक मुलगी म्हणजे तिची आई वाह्यात होती, जरा दुसऱ्या माणसाबरोबर तिचे काहीतरी विशेष संबंध होते आणि आपल्या नवऱ्याचा म्हणजे काटाच काढला त्यांनी म्हणायला हरकत नाही. इतकं सगळं होऊन तिची एक मुलीला तिने तमाशात विकलं आणि दुसरी जी मुलगी होती तिला पण तोच प्रयत्न. ती खूप लहान होती, 12-13-14 वर्षाची जेमतेम असेल. तर ते बहिणीच्या लक्षात आलं, त्या जिला त्यांनी विकलं होतं तिला. तर त्या बहिणीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना माझी संस्था माहीत झालेली होती, पण तिला माहीत नव्हतं की नेमकी कुठे आहे. तिने आता हे लोक तिला घालतील त्या लोकांना त्यांनी बोलावलं होतं तमाशातल्या की माझी दुसरी मुलगी पण घेऊन जा. तर ते बहिणीला कळल्याबरोबर तिने चुपचाप आईचं लक्ष नसताना, आई वडील ते बाहेर गेलेले असताना तिने त्या मुलीला बसमध्ये बसवून दिलं. तू लातूरमध्ये जा म्हणली, तिथे बघ पोलीस स्टेशनमध्ये जा, काही कर पण इथे राहू नको. मग ती मुलगी आली, तिला काहीच माहित नव्हतं, शिकलेली नाही, काहीच नाही घरातल्या अशा वातावरणामुळे. तर ती तिथे पोलीस स्टेशनच्या समोर आपल्या शिवाजीनगरच्या तिथे, आणि तो आतला भाग म्हणजे मुलींना वाईट मार्गाला लावण्याचे प्रकार तिथून चालतात. तर ती अशा ठिकाणी होती की आता तिचं काय होईल पुढे, हे काही तिथून सुटली आता आगीतून फुपाट्यात येईल की काय असं वाटत असताना 2 मुली तिच्या बरोबर जवळ आल्या आणि त्या म्हणल्या की इथे तुला जे काही दुसऱ्या महिला प्रश्न विचारतात वगैरे त्यांना तू उत्तर देऊ नको, मी तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. ती खूप रडत होती आणि योगायोगाने सुरवसे नाव असे पोलीस तिथे होते, ते माझ्या ओळखीचे होते, त्यांना संस्था माहीत होती. मग ते म्हणले तू रडू नको, आता थांब थोड्या वेळ इथे. मग त्यांनी मला फोन केला की अशी अशी एक मुलगी आहे, तिला आम्ही घेऊन येतो आहे तिकडे. मग त्यांनी तिला दाखल केलं आमच्याकडे. आणि नंतर मग तिला शिक्षणाची फारशी आवडच नव्हती, घरातल्या खेडवायचं वातावरण आणि घरातली परिस्थिती. तर तिला मग आम्ही वेगवेगळं मेहंदी, तिला जे काय आवडेल ते असे प्रकार तिला शिकवले. उंची दिसणं खूपच छान होतं. आणि नंतर मग तिला आमच्याचकडे ती 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत राहिली आणि आमच्याच माध्यम दुसऱ्या एका मुलीचं आम्ही लग्न केलं होतं. तिच्याच ओळखीचे पाटील, तिला विचारायचं तुला नवरा कसा पाहिजे, तर ती म्हणायची मला शेतकरी पाहिजे, मला शेती पाहिजे, सगळं पाहिजे. आणि योगायोगाने नागरसोग्याला एक छान स्थळ आलं माझ्या त्या दुसऱ्या मुलीच्या माध्यमातून आणि तिचं आम्ही सुंदर धडाक्यात धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. आणि आज तिला 2 मुलं आहेत आणि खूप छान संसार करते आहे. मुख्य म्हणजे ते पाटील तिथले ते ब्राह्मण आहेत, ही मराठा होती, पण आम्ही इथे जातपात वगैरे काही फारसं बघायचा प्रश्न नव्हता. त्यांनी पण तिला छान ऍक्सेप्ट केलं आणि तिने इतकं सुंदर, ते म्हणजे खूप अल्लड होती पण खूप छान सासर सांभाळलं तिने. आणि आज तिला बघून लोक म्हणतात की आम्हाला तुमच्या संस्थेतली मुलगी करायची. म्हटलं आता मी नाही तसं करत, कारण सगळ्या छोट्या मुली आहेत माझ्याकडे आता. पण इतकं म्हणजे तिचं जीवन खड्ड्यात पडता पडता वाचलं, ती पळवल्यामुळे तिच्या बहिणीने तिला, आणि योगायोगाने ती आमच्याकडे आली. अशी खूप उदाहरणं आहेत की ज्यांना आपण खूप खाईतून वर काढलेलं आहे. अशा प्रकारे हे संस्थेचं कार्य सतत चालतं. त्याच्यामध्ये आम्ही आता महिलांसाठी गृहउद्योग सुरू केलेला आहे छोट्या प्रमाणावरती. त्याला दुबई आणि ऑस्ट्रेलियामुळे खूप छान आमचे पापड जात होते. सेंद्रिय शेती, आम्ही आमच्याच तिथे शेत आहे आमचं, ते सेंद्रिय शेतीतच सगळं ते काढतो आम्ही उत्पन्न, म्हणजे टमाटो, बीट सगळ्याचे पापड करतो आम्ही. खूप सुंदर 15-16 प्रकारचे पापड आहेत. तेलाचा लवलेश नाही त्याला, त्यामुळे टिकायला खूप चांगले आहे. आणि याचे सगळे प्रयोग मी केले आधी आणि त्याला बुरशी येत नाही ना. पावसाळ्यात मुद्दाम पाहिलं 4-4 महिने ठेवून आणि मग ते सगळं फायनल केलं. आणि आमच्या महिला खूप छान गृहउद्योग करतात. आता अशा वेळी महिलांना तिथल्या तिथे, जिला एखादीला आधारच नाही, आता एकीचं लग्न झालं
लहान वयामध्ये 2 मुली झाल्या आणि ती कशाने तरी काय झालं भांडण, त्यांनी नवऱ्याने जे घरी माहेरी सोडलं ते नेलंच नाही पुन्हा. तर ती पण आज महिला आमच्याकडे आहे. तिची मुलगी आज मेडिकल इंजिनिअरिंगला तिला आम्ही घातलंय. दुसरी एका मुलीचं त्या बापांनी लग्न केलं पण तो हिच्याकडे डुंकू नाही पाहिलं, त्यांनी दुसरं लग्न करून टाकलं, अशी परिस्थिती होती. आणि ती महिलेला आज आम्ही आमच्या संस्थेमध्ये आज 40-50 जणांचं ती स्वयंपाक करते. तिला तिथेच आम्ही 5-6 हजार रुपये महिना तिला देतो, राहणं जेवण खाणं सगळं फुकट आहे. तर त्यामुळे तिलाही आधार नव्हता कुणाचा जाऊ कुठेही. तर तिची मुलीला आम्ही शिकवलं. मुलगी खूप हुशार आहे लहानपणापासून, म्हणजे जवळ 4-5 वर्षाची असतानापासून ती जी आमच्याकडे होती ती आता मेडिकल इंजिनिअरिंगला पुण्याला तिचा नंबर लागलेला आहे, ती पुण्याला आहे आता. आणि याच्याकरता आपलं जे विद्यार्थी विकास परिषद आहे कर्वे जे आले होते मध्ये इथे, तर ते आपल्याला जवळजवळ आमच्या 3 मुली नर्सिंगला आहेत, नर्सिंग कॉलेजमध्ये. विक्रम काळे पण खूप मदत करतात, मी त्यांच्याचकडे आहे त्या मुली. अशा 8 मुलींची आमच्या माध्यमातून त्यांनी सगळी फी 17 हजार रुपये भरली, जी होतकरू आहेत, हुशार आहेत अशा मुलींची. तर आज त्या मुली चांगलं उत्तम शिक्षण घेत आहेत. आमच्याकडे आज 40 मुली गोकुळ बालसदनमध्ये आहेत आणि त्यांना आम्ही छान उत्तम शिक्षण आमच्याकडनं देण्याचा प्रयत्न करतो. पण मला वाईट असं वाटतं नेहमी की समाज आम्हाला मदत भरपूर करतात लोक, की आता सगळं माहिती आहे, माझं रेप्युटेशन आहे, त्यामुळे यांना माहिती आहे इथे गैरप्रकार काही होणार नाही, त्यामुळे मदतीला तत्पर असतात. पण कसं आहे, महिलांना मदत करायची म्हटलं की लोक नाही करत. आजही म्हणजे किती पीडित महिला असली तरी कल असतो गोकुळ बालसदनच्या मुलींना, म्हणजे मुलं नाहीच आहेत माझ्याकडे, 40 मुलीच आहेत. आणि कोविड काळामध्ये आम्ही त्यांना इतकं सांभाळलं की डॉक्टर अर्चना आपटे आणि शार्दूल आपटे जे आहेत त्यांनी आम्हाला इतके दिवस, जसा कोविड सुरू झाला तेव्हापासून आत्तापर्यंत, आता थोडं कमी झाल्यामुळे आता बंद आहे, तर त्या एवढं बाटलीभर औषध तयार करून द्यायचं आणि फ्री. ते आठवड्यातनं एकदा त्यांना 3 चमचे द्यायचं 3 दिवस. असा 2 वर्ष त्यांनी सांभाळल्यामुळे आणि माझ्या जीवावर इतका धोंडा होता त्यावेळेस की आता एखादीला जरी झालं तरी एवढा 40-50 लोक इथे स्टाफ आहे, कसं करायचं. पण आम्ही बाहेरून कुणाला आत नव्हतो येऊ देत आणि आतून कुणाला बाहेर जाऊ देत नव्हतो, म्हणजे शाळा कॉलेज बंदच होतं. तर त्यावेळी त्यांनी एवढं सांभाळल्यामुळे योगायोग असेल तो आणि त्यांच्या औषधांचा परिणाम की एकाही मुलीला किंवा स्टाफ मधल्या कुणालाही कोविडचा संसर्ग झाला नाही. म्हणजे हे मला खूप टेन्शन होतं त्यावेळेस हे सगळं संपेपर्यंत की या मुलींना कसं सांभाळायचं, काही झालं तर कसं आहे, चांगलं केलेल्या लोकांच्या लक्षात नाही राहत. एवढीशी एखादी गोष्ट झाली की लोक लगेच ते असं झालं संस्थेतून, तर ते बातम्या व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मी जरा प्रचार प्रसिद्धीपासून थोडी लांबच असते की त्या महिलांना मुलींना त्रास होता का म्हणे, आपलं काय आपलं आहे. पण हे सगळ्या गोष्टी सांभाळत आलो. विवेकानंदच्या पण सहकार्य सतत असतं, कुठली पण अडचण आली तर कधी बिलाला अडकवत नाहीत, कारण माणुसकी आहे शेवटी. एखादी महिला अडली तर एक महिला अशी अडली की तिचं सरकारीमध्ये कोणी घ्यायला तयार नाही, कुठल्याच दवाखान्यात घ्यायला काकू म्हणल्या तू तिथे आण, आम्ही करू. 40 हजार रुपये खर्च आला. आता तिचं बाळणपण इतकं अवघड होतं आणि त्या मुलाला परत इन्क्युबेटरमध्ये ठेवायची वेळ आली. अशी सगळी गोष्ट. पण दवाखाना आम्हाला अत्यंत मदत करतो. डॉक्टर राधेश्याम कुलकर्णी आणि निलिमाताई कुलकर्णी आमच्याकडे व्हिजिटला येत असतात दर 15 दिवसाला आणि त्यांचं आम्ही सगळ्या मुली महिलांचं तपासणी करणं हे सगळं त्यांच्याकडनं करतो. आणि शासनाचं आता हे मागच्या 2.5 वर्षात तर आम्हाला 1 रुपयाचंही 3 वर्षामध्ये 1 रुपयाही अनुदान मिळालेलं नाही. आम्ही कसं करतोय आमचं आम्हाला माहिती. हे दुःख आहे की चांगलं करणाऱ्या लोकांनाच हा त्रास होत असतो. तरी आम्ही काही बंद पडू देत नाही, आपल्याला जोवर शक्य आहे तोपर्यंत आपण करायचं, या दृष्टिकोनातनं करतो आम्ही. मुलींमध्ये खूप कला असतात, त्यांच्या कलांना वाव देतो. आणि विशेष एकच गोष्ट सांगून आपण थांबूया की त्या मुलींना आता शाळा कॉलेज बंद, पाठवायचं कुठे आणि पाठवता येत नाही. मग परचुरे, आमचे काका परचुरे माझे मिस्टर, हे सतत सहकार्य करतात. त्यांनी वेगवेगळे उपक्रम इतके, आम्ही दर 15 दिवसाला त्या मुलींना आम्ही ते खेळ असो, नाटक असो, काही दुसरे सांस्कृतिक कार्यक्रम असो, निबंध लेखन असो, चित्रकला, रांगोळ्या, गणपती तयार करणं, बाहुल्या तयार करणं, हे खूप सुंदर करतात मुली आपल्या. व्यक्तिमत्व त्यांच्यात अडकवून ठेवलं त्यांना, नाही तर मग रिकामा नावी कुणाला तुमड्या लावी असं असतं. त्यामुळे ते त्या मुलींना सांभाळणं खूप गरजेचं होतं त्यावेळी.
आणि उत्तम सांभाळलं गेलं. म्हणजे त्या मुली पण खूप कलावंत आहेत, छान आहेत सगळ्या मुली. ताई, या व्यतिरिक्त तुमचे कुठले वेगवेगळे प्रकार तुम्ही राबवता? आहेत निवासी प्रकल्प 2 आहेत आपले, स्वाधार आणि गोकुळ बाल सदन. आणि बाकीचे 3 प्रकल्प असे आहेत की कौटुंबिक कज्जे खटले त्याच्यातून आम्ही सोडवतो, समुपदेशन करतो आणि महिलांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. कारण काय प्रत्येक जण काही राहायला येत नाही, त्यांच्याही समस्या असतात. त्याकरता औशाला आपलं कुटुंब सल्ला केंद्र आहे, केंद्र शासनातर्फे मिळालेलं. आणि इथे पंचायत समितीला लातूर तालुक्याकरता आहे. आणि गृह खात्यातर्फे आम्हाला समुपदेशन केंद्र मिळाले. ते ऑब्व्हियसली म्हणजे पोलीस स्टेशनच्या प्रीमायसेसमध्येच हवं असतं, तर ते तसं आहे आमचं गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये. आमचे समुपदेशक या माध्यमातून खूप केसेस हँडल करतात, उत्तम प्रकारे सहकार्य होत असतं. नुकताच आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशनला तिथे हिरकणी कक्ष पण चालू केला आहे. आणि असे 3 प्रकल्पाद्वारे ज्या काही महिला किंवा गृह खात्यातर्फे जे केंद्र आहे त्यातनं आलेल्या महिलांचे आणि काही वेळा तिथे अपवादात्मक असे पुरुषांचे सुद्धा केसेस आम्ही घेतो. कारण पुष्कळ वेळा महिलांचं पण चुकत असतं, उगीच छोट्या छोट्या गोष्टीवरनं कुटुंब विस्कळीत होत असतं. तर त्यांना एक चांगलं समुपदेशन करून असे आम्ही खूप चांगले त्याच्यामध्ये त्यांची सोडवणूक त्यांच्या समस्यांची करतो. रोज मला 3-4-5 फोन येतच असतात की बा आमची अशी समस्या आहे तशी आहे. तर त्या माध्यमातून जवळजवळ आमच्या 9,500 केसेस आतापर्यंत झाले आणि अगदी यशस्वीपणे जवळजवळ 80-90% रेशो चांगल्या प्रकारे सोडवण्यातच झालेला आहे. अनेक कुटुंबही जोडली गेली त्याही माध्यमातून. असे आमचे 3 प्रकल्प आहेत, त्याद्वारे आमचे सगळा स्टाफ आमचे सगळे हे सगळे उत्तम काम करतात. तुम्हाला माध्यम टीमतर्फे तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि एवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला तुमचं सगळं अफाट काम प्रेक्षकांपुढे घेऊन येता येत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढे ज्यावेळेस संधी त्यावेळेस मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला आश्वासित करतो की माध्यम वृत्तचं आमची चमू आहे, टीम आहे, की तुमचे प्रकल्प, तुमचे वेगवेगळे कामं, वेगवेगळे त्याचे एपिसोड करून आम्ही प्रेक्षकांपर्यंत दाखवायचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. कारण तुमचं कामच इतकं प्रेरणादायी आहे. कारण सांगावं किती हाही प्रश्न. कालमर्यादा असल्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून येथे आम्ही थांबतोय. पण शेवटाकडे जाताना स्मिताताईंना मी असं विनंती करतो की नवरात्र आहे, या नवरात्रानिमित्त तुम्ही समस्त नारी शक्तीला किंवा समस्त जनतेला काय तुम्ही संदेश देणार आहात? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण पूर्वी आता मी जेव्हा संस्था सुरू केली तेव्हाचंही लाभार्थींचं वातावरण, त्यांचा स्वभाव आणि आताचा स्वभाव, आताचं वातावरण या गोष्टीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. म्हणजे दुःख आहे ते आहे, पण समाज थोडा मुली आहेत हे आहेत भरकटल्यासारखा झालाय. आणि त्याला कारण फक्त मुलीच आहेत असं नाही, वातावरणाचा सुद्धा परिणाम आहे, मोबाईलचा परिणाम आहे. मला सगळे म्हणायचे की मुलींना तुम्ही मोबाईल का वापरू देता, सगळे मला ज्यावर चिडायचे. पण मी म्हटलं जर आता आपण दिवसभर त्यांच्याजवळ मोबाईल नसला तर त्या इतक्या अस्वस्थ होतात की त्या बाहेर जाऊन काहीतरी कुठनं तरी फोन करायचा प्रयत्न, अगर कोणाचा तरी फोन बघायचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा आपण देऊया. पण हा त्याच्यावरचा खरं फारसा उपाय नाही आहे. उपाय असा आहे की समाजाला जी कीड लागत चालली आहे आपल्या, तर त्यातनं मुलींना दोष देताच येत नाही, मुलांना दोष देताच येत नाही. कारण त्यांचं अल्पवय जे काही टीव्हीवर किंवा अन्य माध्यमांमधनं घाणेरडी दृश्य, घाणेरडं हे, त्यामुळे ते उद्युक्त होतात वाईट काम करण्यासाठी. तर या गोष्टीला कसा आळा बसेल या दृष्टिकोनातनं महिलांचं, पालकांचं आणि मुलामुलींचं हे समुपदेशन वारंवार झालं पाहिजे. पण एवढीच गोष्ट नाही. मला तुम्ही छान प्रश्न विचारला. मी आता काल परवा सहज टीव्ही लावल्यानंतर मला त्या बिग बॉसच्या एक जाहिरातीचं हे दिसलं. अत्यंत गलिच्छ, अत्यंत घाणेरडं असं स्वरूप त्या जाहिरातीचं होतं आणि प्रीमियरमध्ये तो डान्स होता. मला पहिल्यांदा वाटलं ही जाहिरात आहे म्हणून मी बघितलं तर त्याच्यात प्रीमियरमध्ये तो घाणेरडा डान्स, अत्यंत गलिच्छ, म्हणजे त्याला दुसरा शब्दच नाही काही. आणि अशा मालिका ज्या सतत काहीतरी दाखवून चवीपरीने लोक बघतात, त्याला पुढाकार देतात, तर हा विरोध समाजातनं निश्चित व्हायला पाहिजे. कारण ह्याच्यामुळे वातावरण बिघडत चाललेलं आहे. तुम्ही छोट्या पडद्यांवरती मराठी याच्यात, हिंदी याच्यात इतकी घाणेरडी दृश्य दाखवतात, ती लहान मुलं मुली चवीपरीने बघतात, पालकच बघतात. तर त्यांनी सुद्धा फक्त दोष देत बसायचं नाही सिस्टीमवरती
की बिघडत चाललंय. आपण त्याकरता निषेध व्यक्त केला पाहिजे आणि आवाज उठवल्याशिवाय काहीच होत नाही. मध्ये त्यांचाच ते कोण नाही कोणचा ते काय लोणचा तो आम्ही भारतीय स्त्री शक्तीने सगळा विरोध केला. घाण दृश्य लहान लहान मुलांकडनं त्यांनी करून घेतली. करून झाल्यावर त्यांनी ते टाकलं त्याचं हे छोटीशी झलक आणि ते पाहिल्याबरोबर आम्ही सगळे खूप प्रचंड विरोध केला. ते जवळपास तो सिनेमा आलाच नाही मग नंतर. पण मुळात त्या मुलांकडनं काम करून घेतलं गेलं ना. सिनेमातली असू द्या ना, पण ती छोटी छोटीच मुलं होती. असं काम तुम्ही ती दृश्य कदाचित बघितली असतील. फार वाईट घाणेरडी दृश्य होती. तर ते सगळं बघितल्यानंतर मग फक्त आम्ही सामाजिक काम करतो म्हणून आम्हीच ठेका घेतलाय का हे सगळं करण्याचा, याला विरोध करण्याचा? तर नाही, पालकांनी सुद्धा उठाव केला पाहिजे की आमची मुलं मुली का बिघडत आहेत याचं समूळ कारण सांस्कृतिक विभागाकडे सातत्याने विरोधाची पत्र गेली पाहिजेत. त्याचं व्हायरल झालं पाहिजे मोबाईलवर आणि बाकीच्या ह्याच्यातून. तर काहीतरी या दृश्य जर कमी झाली, लोकांना आता सगळे म्हणणार की तुम्ही तेच बोलत बसाल आणि त्यांनीच फक्त होतं का? तर नाही, अनेक कारणांमुळे होतं. पण मूळ कारण ते आहे की ज्याला धरबंदच राहिलेला नाही काय दाखवावं काय करावं. मग नुसते पालक मुलं मुली यांना काही दोष देण्यापेक्षा पालकांनी उठाव केला पाहिजे असं माझं स्वच्छ मत आहे. सामाजिक संघटना तर करतच असतात, त्या करतातच हे, पण पालकांनी विरोध केला पाहिजे ना. आता मी माझ्या संस्थेच्या बाजूला झाडी वगैरे आहे, आम्ही तिथून जात असताना लहान मुलं मुली उभं राहून काय काय करत असतात काय नाही आता मला दिसलं तर मी अटकते. पण असं काही होऊ शकत नाही ना की एका माणसानेच करत बसायचं, बाकीच्यांनी काहीच करायचं नाही. आणि नुसतं समुपदेशन करायचं, त्या मुलीच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. असे खूप झालेले आहेत आमच्याकडे, ती वाहवत गेलेल्या मुली असतात. त्यांना ठिकाणावर आणायचं काम आपल्या परीने आपण करतो, पण केवळ दोष त्यांचा नाही. ह्या सगळ्या आणि या गलिच्छ प्रकारांना तुम्ही पत्रकारांनी सुद्धा त्याबद्दल आवाज उठवावा. तुम्ही बघा एकदा ते कालचं प्रीमियर, काय ती जाहिराती आहेत. हे सगळं झालं पाहिजे असं वाटतं, तर समाज प्रबोधन होईल. नाही तर काय नुसती त्यांना भाषणं देऊन किंवा सेफ्टी जॅकेट नेहनतेनं असलं दाखवून काही उपयोग नाही असं मला वाटतं. खूप छान, धन्यवाद. स्मिताताई, आपण आपला इतका व्यस्त वेळ काढून देखील आमच्या प्रेक्षकांसाठी नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारला, आपली माहिती उपक्रम आपण सांगितले, याबद्दल माध्यम वृत्त या टीमतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, या आमच्या नवदुर्गेचा प्रवास आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन सुरेश कवळीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. नमस्कार.